राज्यातील अंमली पदार्थ व्यवहारात काही पोलीस गुंतल्याचा संशय असल्यानं अशा व्यवहारात कोणीही आढळून आल्यास त्यांची गय केली जाणार नाही असा खणखणीत इशारा पर्यटन मंत्री बाबू आसगावकर यांनी दिलाय। अंमली पदार्थ व्यवहारात गुंतलेल्यांवर कारवाई होताना सर्व 40ही आमदारांनी त्याला समर्थन दिलं पाहिजे। कोणीही त्याची बाजू घेऊ नये तरच हा प्रश्न सुटू शकेल असा दावा पर्यटन मंत्री आसगावकर यांनी केलाय। गोव्यातील सर्व समुद्र किनाऱ्यांना अंमली पदार्थाचा विळखा पडला असून यामागे पोलीस, राजकारणी आणि ड्रग्ज माफिया गुंतल्याचा आरोप वारंवार केला जातोय। मात्र या विकृतीची पाळंमुळं खणून काढण्याची धमक आजपर्यंत एकाही सरकारनं दाखवली नाही। अट्टाला आणि दुदू प्रकरणानं तर गोव्याचं नाव जागतिक स्तरावर बदनाम केलंय। अट्टालाची प्रियसी लकी फार्म हाऊस हिनं तर गोव्यातील काही राजकारण्यांची अब्रू चव्हाट्यावर आणली होती। सत्तेत येणाऱ्या प्रत्येक सरकार या प्रकरणी केवळ तपासाचं नाटक करून मोठं राजकारण करतोय। याचा तपास करण्यासाठी तत्कालीन पर्रिकर सरकारनंही तत्कालीन पर्यटन मंत्री मिकी पाशेको यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून चौकशी केली। मात्र आजतागायत काहीही निष्पन्न झालं नाही। गत सरकारनं तर कहरच केला। अंमली पदार्थ ही जागतिक समस्या असल्यानं गोव्यात ती रोखणं शक्य नसल्याचं सांगून त्या सरकारातील जबाबदार मंत्र्यांनी हात वर केले होते। मात्र आता धडाडीचे पर्यटन मंत्री बाबू आसगावकर यांनी हा विषय अत्यंत गांभीर्याने घेतल्याचं दिसून येतंय। काही प्रमाणात ते हतबलही असल्याचं स्पष्ट होतंय, कारण अंमली पदार्थ व्यवसायात काही पोलीस गुंतल्याचा कयास त्यांनी व्यक्त करताना राजकारण्यांकडेही बोट दाखवलंय। ड्रग्स भितर म्हणते माझ्या आला अशें मत की थंय कॉम्प्रोमायज म्हणते ना 40 आमदारांनी एक जावपाक जाय आनी हेजेर एक्शन घेवपाक जाय आनी असल्या मनशाची सुटका करप न्ही हें म्हाज्या सारकें व्यक्तीक मन। कारण एक भुरगो समज तेजे भितर वशीत जालो तो लायफ भर काबार, म्हणून तो भुरगो हर एकट्यान चिंतचो तो आपल्या आवय बापायचो भुरगो। त्या रितीन एक्शन जायत जाल्यार म्हाका दिसना हें ड्रग्स सुद्दां बंद जातलें। डायनामीक असो चीफ मिनिस्टर आमकां मेळ्ळा, म्हाका दिसना तो हेजे भितर कॉम्प्रोमायज करतलो असो। तो सरळ एक्शन घेतलो हेजेर आनी हेजे भितर म्हणटे कॉम्प्रोमायज म्हणटे नाच आनी खंयचोच आमदार इनवॉल्व जावप ना हेजे भितर। जसले अशी केस समज आसली जाल्यार, कारण हो म्हणतो भुरग्यांचो लायफ टायम काबार करपाचो प्रश्न हो। पूण हेजेर आमी सगळे आमदार 40 आमदार सिरियस आसतले, तशें ती IAS ऑफिसर सुद्दां सिरियस आसतले। कारण ड्रग्स म्हणटा तो म्हाका डावट आहा की ड्रग्स जो विकता थंय कोण तरी पुलीस आमचो भितर इनवॉल्व आसपाकूच जाय म्हणून, कारण हर एकट्याक खबर आसता कोण कितें चल्लां तें। म्हणून हो कश्यपान जें स्ट्रॉंग डिसिजन घेतला आनी आमचो चीफ मिनिस्टर हेजे भितर कॉम्प्रोमायज करचो ना, असले मनशांक पुलिसांक सुद्दां आमी सस्पेंड करता। म्हणून हांवें इन्स्ट्रक्शन दिला बीच एरियेचेर, म्हाजो जो स्टाफ आहा बीच क्लिनिंगाचो स्टाफ या म्हाजे जे सेक्युरिटी गार्ड्स आसात तांकां हांवें सांगून दवरला असो तुमकां खंय डावट पडलो जाल्यार ते पुलिसीक कंप्लेंट करा आनी तेजेर एक्शन समज जायना जाल्यार हांव चीफ मिनिस्टराक कळयतलो। हा प्रश्न कोणी एकटा मंत्री सोडवू शकत नाही, त्यासाठी सर्व 40ही आमदारांनी एकजूट दाखवली पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलंय। या विधानातून राजकारणी, पोलीस आणि ड्रग्ज माफिया यांची किती घट्ट मैत्री झाली आहे हेच ठळकपणे स्पष्ट झालंय। काय म्हणतायत मंत्री आसगावकर ते पुन्हा ऐकूया। ड्रग्स भितर म्हणते म्हाज्या आला अशें मत की थंय कॉम्प्रोमायज म्हणते ना 40 आमदारांनी एक जावपाक जाय आनी हेजेर एक्शन घेवपाक जाय आनी असल्या मनशाची सुटका करप न्ही हें म्हाज्या सारकें व्यक्तीक मन। कारण एक भुरगो समज तेजे भितर वशीत जालो तो लायफ भर काबार, म्हणून तो भुरगो हर एकट्यान चिंतचो तो आपल्या आवय बापायचो भुरगो। त्या रितीन एक्शन जायत जाल्यार म्हाका दिसना हें ड्रग्स सुद्दां बंद जातलें। डायनामीक असो चीफ मिनिस्टर आमकां मेळ्ळा, म्हाका दिसना तो हेजे भितर कॉम्प्रोमायज करतलो असो। तो सरळ एक्शन घेतलो हेजेर आनी हेजे भितर म्हणटे कॉम्प्रोमायज म्हणटे नाच आनी खंयचोच आमदार इनवॉल्व जावप ना हेजे भितर। जसले अशी केस समज आसली जाल्यार, कारण हो म्हणतो भुरग्यांचो लायफ टायम काबार करपाचो प्रश्न हो। पूण हेजेर आमी सगळे आमदार 40 आमदार सिरियस आसतले, तशें ती IAS ऑफिसर सुद्दां सिरियस आसतले। कारण ड्रग्स म्हणटा तो म्हाका डावट आहा की ड्रग्स जो विकता थंय कोण तरी पुलीस आमचो भितर इनवॉल्व आसपाकूच जाय म्हणून, कारण हर एकट्याक खबर आसता कोण कितें चल्लां तें। म्हणून हो कश्यपान जें स्ट्रॉंग डिसिजन घेतला आनी आमचो चीफ मिनिस्टर हेजे भितर कॉम्प्रोमायज करचो ना, असले मनशांक पुलिसांक सुद्दां आमी सस्पेंड करता। म्हणून हांवें इन्स्ट्रक्शन दिला बीच एरियेचेर, म्हाजो जो स्टाफ आहा बीच क्लिनिंगाचो स्टाफ या म्हाजे जे सेक्युरिटी गार्ड्स आसात तांकां हांवें सांगून दवरला असो तुमकां खंय डावट पडलो जाल्यार ते पुलिसीक कंप्लेंट करा आनी तेजेर एक्शन समज जायना जाल्यार हांव चीफ मिनिस्टराक कळयतलो।
मंत्री आसगावकर यांच्या विधानातून ड्रग्ज प्रकरणात गुंतलेल्या पोलिसांवर कारवाई केल्यास राजकारणी त्यांची पाठराखण करत असल्याचं अप्रत्यक्षपणे उघड होते आहे. म्हणजे पोलिसांवर कारवाई करतानाच अशा राजकारण्यांचा खरा चेहरा जनतेसमोर येणं गरजेचं आहे. त्यासाठी पर्रीकर सरकार कणखर पावले उचलणार का हे बघावं लागेल.